मी रायगडचे आभार मानतो, कारण रायगडच्या पत्रकारांच्या डोक्यात आलेली कल्पना होती आणि त्यांनी मला असं सांगितलं रायगडच्या दौऱ्यावर असताना की आपण जर रत्नागिरीचा असा एक कार्यक्रम घेऊ शकला तर रायगडची लोक आम्ही इथे येऊ शकतो. रत्नागिरीमध्ये जी काही डेव्हलपमेंट झाली नाही झाली, रत्नागिरीचा जो आमदार मंत्री आहे, रायगडचा पालकमंत्री आहे, त्यानं नक्की त्याच्या मतदारसंघामध्ये काय केलंय, त्याच्याबद्दलचं वातावरण काय आहे, आम्हाला बघायची देखील संधी मिळेल. आणि हे ज्यावेळी मी सातपुतेला सांगितलं त्यावेळी ते मला म्हणले की तिन्ही जिल्ह्यातल्या पत्रकारांची आपण कार्यशाळा देखील आयोजित करूया. त्याच्यामुळं सुचवलं रायगडवाल्यांनी आणि अंमलबजावणी सातपुतेने केली, म्हणून तुमच्या वतीनं त्या दोघांचे आम्ही पहिले सर्वप्रथम आभार मानतो. राजकारणाचा आणि पत्रकारांचा संबंध हा अतिशय जवळचा आहे. काजी साहेबांना तर माहिती, काजी साहेब मगाशी असं म्हणाले की माझी लाडकी बहीण डुलना जशी आहे तशी लाडका पत्रकार अशी देखील योजना चालू करावी. खरं तर लाडका पत्रकार योजना चालू करण्यापेक्षा आता आपण जे मुद्दे मांडले आणि त्याची उत्तरं मुळे साहेबांनी दिली, या मुद्द्याला शासनानं जर पाठबळ दिलं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक पत्रकाराचं म्हणणं खरं राहील आणि त्याला न्याय मिळेल असं माझं वैयक्तिक मत आहे. लाडका भाऊ, लाडका पत्रकार, मला असं वाटतं लाडक्या पत्रकारासाठी शासनाची स्कीम असावी असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे त्याच्या खुलात आपण न गेलं पण माझं फक्त याच्यामध्ये एकच म्हणणं आहे की रत्नागिरीमध्ये सगळे तिन्ही जिल्ह्यातले पत्रकार एकत्र आलेले आहेत. मगाशी खरं तर कांबळे साहेबांनी सांगितले की गोवा, मुंबई गोवा नॅशनल हायवेचा प्रश्न आहे, की त्याला देखील मनापासून धन्यवाद देईन की रायगडच्या पत्रकारांनी एक आंदोलन केलं आणि जी पुढाऱ्यांची जबाबदारी आहे, जी राजकीय लोकांची जबाबदारी आहे, ज्या पक्षाच्या विविध लोकांची जबाबदारी आहे, ती पत्रकारांनी खांद्यावर घेतली आणि तिथं त्या आंदोलनाचा परिणाम असं झाला की अनेक ठिकाणी कामं सुरू झाली आणि गडकरी साहेबांनी त्याच्यामध्ये स्वतः लक्ष घातलं. हे देखील वस्तुस्थिती आहे, ते मी कोणी नाकारू शकत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की पत्रकारांबरोबर सरोग्याचे संबंध असणं ही खरोखरच चांगली बाब आहे. मी गेले 20-25 वर्ष राजकारणामध्ये काम करत असताना अनेक पत्रकारांशी जवळचे संबंध आलेले आहेत. अनेक पत्रकारांचे अनेक अनुभव देखील माझ्या जीवनामध्ये निगडीत आहेत. त्याच्यामुळे पत्रकारांना राजकीय जीवनामध्ये अनन्यसाधारण असं महत्व आहे. ते कदाचित घाबरून असेल, संबंध असतील म्हणून असेल, काहीतरी उद्या चौकडी येईल म्हणून असेल, किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाला काहीतरी बातमी येईल म्हणून असेल, हा प्रत्येक राजकारणाचा वैयक्तिक भाग झाला. पण मी ज्या 3 जिल्ह्यांचं नेतृत्व केलं त्याच्यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या पत्रकारांचा जो अनुभव मला आहे तो म्हणजे मला असं वाटतं की पत्रकार आणि राजकारणी याच्यापेक्षा आम्ही सगळे एकत्र आहोत, एकत्र कुटुंबातले, एकामेकाशी आपण संघर्ष पत्रकार परिषदेमध्ये करतो. पण त्याच्यानंतर जिल्ह्याचा विकास, कोकणाचा विकास आणि आपल्या भागाचा विकास हे सगळ्या पत्रकारांच्या डोक्यामध्ये असते. गेले 20 वर्ष तिन्ही जिल्ह्यांमध्ये बघितलं आहे आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे महाराष्ट्र फिरतो. महाराष्ट्राच्या पत्रकारांचा देखील मला अनुभव येतो. परंतु महाराष्ट्रातले पत्रकार, दिल्लीचे पत्रकार याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. दिल्लीमध्ये देखील जाण्याचा आम्हाला योग येतो. आपले अनेक मराठी पत्रकार हे दिल्लीमध्ये आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की कार्यशाळा कशाला असली पाहिजे, तर जगाच्या पातळीवर नक्की पत्रकारिता काय चालली आहे, ठीक आहे, प्रश्न आपल्याला सोडवायचेच आहेत. म्हणजे अधिक स्वीकृती काय तुमचं, याचे सगळे प्रश्न सोडवायचे आहेत. पण आपले जे जिल्हे आहेत, विशेषतः रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड, त्याला आपण तळ कोकण म्हणतो, त्या पत्रकारांनी देखील दिल्लीचा अभ्यास केला पाहिजे. त्या पत्रकारांनी देखील जास्त टेक्नॉलॉजीमध्ये काम केलं पाहिजे. ही आमची सगळ्यांची प्रामाणिकपणाची भूमिका आहे. आता पेन्शनच्या बाबतीमध्ये पुढे साहेबांनी सांगितले की आपल्याला सरकारने काहीतरी समिती नेमली आहे, सरकार समिती करणार आहे, सरकार समितीमध्ये अजून काही निर्णय घेणार आहे. हे सगळं पत्रकारांसाठी पण हे सगळं करत असताना ज्यावेळी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे जे राजकीय कार्यकर्ते असतात त्या राजकीय कार्यकर्त्यांची ताकद ही देखील पत्रकारिता. मी अनेक वेळा सांगितले की 1999 सालामध्ये मी राजकारणामध्ये आलो आणि 2000च्या आला मी आमदार. हे सहज शक्य नाही. जशी जनता बरोबर लागते, मतदार बरोबर लागतात, त्यावेळी उदय सामंतला या 5 वर्षामध्ये घरोघरी पोहोचवण्याचं काम, त्यावेळी सोशल मीडिया एवढा प्रगत नव्हता.
ते वर्तमानपत्रात झालं, ते पत्रकारांनी केलं, हे कधी विसरलं. आणि हे सगळं करत असताना याच्यामध्ये जवळजवळ आता 20 वर्षाचा राजकीय स्पॅन गेलेला आहे. आणि राजकीय स्पॅन गेल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडिया आला. पूर्वी आम्ही फक्त 7च्या दूरदर्शनवर बातम्या बघत होतो. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडिया आला. इलेक्ट्रॉनिक मीडियाने आम्हाला असं शिकवलं की सकाळी 7च्या बातम्या बघायच्या, संध्याकाळी 7च्या बातम्या बघायच्या, मध्ये सगळ्या टीव्ही सिरियल्स बघायच्या. नंतर इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये असं आलं की सकाळी 7, 12 आणि 7 आणि 10 ह्याच बातम्या बघायच्या. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियाने आणलं की 7, 10, 12, 4, 7, 10 आणि 12 बातम्या बघायच्या. आणि याचं परिवर्तन नंतर 24 तासामध्ये झालं. आणि जे चॅनल मनोरंजनासाठी आले होते त्याचं रूपांतर देखील या सगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये झालं. आणि त्याचे आपण सगळे साक्षीदार आहोत. आता या इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया याच्याबरोबर काम करत असताना आम्हाला जर विचारावं तर आमची देखील फार मोठी अडचण. आता इथं फेक न्यूजच्या बाबतीमध्ये देखील चर्चा झाली असं मला तर मध्ये साहेबांनी सांगितलं आणि तात्पुरते देखील सांगितलं. फेक न्यूज म्हणजे काय त्याचा अनुभव आम्हाला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आला. फेक नरेटिव्ह सेट केला की आपोआप फेक न्यूज होते. हा अनुभव मला तरी आहे. म्हणजे याचं उदाहरण संविधान बदलणं हा फेक नरेटिव्ह होता, पण त्याचं बातमीमध्ये रूपांतर झालं. ती बातमी लोकांत पडून गेली आणि आम्हाला फटका बसला. मुस्लिम बांधवांना देश सोडून जावं लागलं. हा फेक नरेटिव्ह सेट झाला. त्याचं रूपांतर बातमीमध्ये झालं. ती बातमी लोकांत पडून गेली, आम्हाला त्याचा फटका बसला. त्याच्यामुळे राजकारणातल्या निवडणुकांमध्ये देखील पत्रकारितेला हे अनन्यसाधारण असं महत्व आहे. आणि सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया याच्यामधला जर आता फरक बघितला तर सोशल मीडियावर इन्स्टंट बातमी येते आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावर ब्रेकिंग न्यूज होते. मला नाही माहिती. आता त्या ब्रेकिंग न्यूजच्या समोर काही वेळेस सूत्र असतं आणि सोशल मीडियाच्या समोर टिंब असतं. म्हणजे आम्ही ओळखायचं ते सूत्र आहे. पण याच्यामधलं देखील